नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळ्यात आदिवासी क्रांती दलाचे आमरण उपोषण. पिंपळनेर ग्रामपंचायतीची फेरनिवडणूक प्रक्रिया आज संपन्न. पिस्टल कारतूस बाळगणारा तरुण मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात. प्रकल्प अधिकाऱ्यास निलंबित करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी. LIC किंग श्री राजेंद्र बंब हे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी होणार राज्यपालांच्या हस्ते सन्मानित. धुळ्यातील पंचमुखी हनुमान मंदिराशेजारी निर्माल्य कलशचे आयोजन. धुळ्यातील निळा चौक परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. विधी सल्लागार पदभरतीची पूर्ण नियुक्तीच्या चौकशीसाठी मुकेश पाटील यांचे उपोषण. आणि हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी यासाठी पंतप्रधान गृहमंत्र्यांना निवेदन. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. बुरझड ग्रामपंचायतीचे कामकाज बेकायदेशीरपणे पिंजारझाडी या ठिकाणाहून चालविले जात आहे. तरी ते मूळ गावी स्थलांतरित करावे व बुरझडची सर्व मालमत्ता दप्तर बुरझड गावातच ठेवण्यात यावेत. या मागणीसाठी आज एकलव्य आदिवासी क्रांती दल यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याआधी प्रशासनाला पुन्हा निवेदन देऊन 8 दिवसांच्या आत याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. परंतु त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने हे आमरण उपोषण करण्यात येत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शिलाताई वसावे, तालुका अध्यक्ष रमण पवार, कपिल जगताप, महेंद्र जगताप, चंदू पवार, भिकन जगताप, वसंत जगताप, सागर जगताप आदी उपस्थित होते. पवार, बुरुडखे राहणार. मी एकलव्य आदिवासी क्रांती दलचा तालुका अध्यक्ष आहे. बुरुडखे ग्रामपंचायत 1956 सालापासून स्थापना झालेल्या ग्रामपंचायत आमच्या गावाच्या नावावर. त्या ग्रामपंचायतमध्ये न दप्तर ठेवता गावामध्ये न कुठलाही कारभार चालवता सरपंच मॅडम ही शिक्षिका आहे साक्रीला. तिचा मेसेज हा पिंजारवाडीला शिक्षक आहे. जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका ही साक्रीला राहते. मॅडम सरपंच मॅडम आणि कारभार तो जिल्हा परिषद शिक्षक तो सर्व गावाचा सरपंचाचा कारभार पाहतो तिन्ही गावांमध्ये आणि हुकुमशाहीने कामं करतोय. आमचं ग्रामपंचायतचा जो पेसाचा पैसा होता आणि 14 आयोगचा पैसा होता त्यांनी आमच्या गावात काही विकास केलेला नाही. त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये पिंजारझाडीला बिल्डिंगमध्ये पैसे टाकून ते बिल्डिंग उभी केलेली आहे. त्याने आमच्या गावाला न बांधता आम्ही 2017 पासून ही ग्रामपंचायतचा पाया खोदला गेला तेव्हापासून लढत आहोत. आम्हाला कोणीही न्याय दिला नाही. आम्ही इथं कलेक्टर साहेबांना CO साहेबांना सर्व वेळोवेळी अर्ज देऊनही आमचा काही उपयोग झालेला नाही. हा सरपंच कोणत्या गोळ्या देतो आणि कोणत्या नाही त्यालाच माहिती. सरपंच म्हणजे तो जिल्हा परिषद शिक्षक आहे आणि तो तिथं सर्व कारभार पाहतोय. शिकणं सरपंच तोच करतोय. ते मॅडम शिक्षिका आहे इथं टीचर म्हणून आहे साक्रीला. तुमची काय मागणी? आमची ग्रामपंचायतचा दप्तर आमच्या गावालाच पाहिजे. 1959 पासून ते 2017 पर्यंत जो दप्तर आहे 1917 पासून ते दप्तर त्यांनी कारभारामध्ये पिंजारवाडीला ठेवलेले आहे. जुनं दप्तर आमच्या गावाला अंगी लावून गेलेले आहेत ते आणि बाकीचे जे चालू कारभारचं दप्तर आहे ते पिंजारवाडीला ठेवले. ते दप्तर आमच्या गावाला पाहिजे. आणि जे कार्यालय बांधले गेलेले ते बेकायदेशीर बांधले गेलेले ते कार्यालयाला शील लावलं पाहिजे आणि त्या सरपंचाकडून ते पैसे वसूल करून आमच्या गावाला ग्रामपंचायत बिल्डिंग उभी केली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे. पिंपळनेर ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच साहेबराव देशमुख यांनी 1 वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्राचे पुरावे सादर न केल्याने त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सदस्यांमधून धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली। यात विद्यमान उपसरपंच विजय गांगुर्डे यांच्या गटाकडून आज सकाळी 11 वाजता कन्हैया परशुराम माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधी पक्षातील योगेश बधाण यांच्या गटाकडून देवीदास सोमा सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। दरम्यान अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून संबंधित उमेदवारांना माघारीसाठी वेळ देण्यात आला होता। दुपारी 2 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। ही प्रक्रिया 4 वाजता पूर्ण झाली। सर्व मतदान गुप्त पद्धतीने घेण्यात आले। यात देवीदास सोमा सोनवणे यांच्या बाजूने 9 सदस्यांनी मतदान केले। त्यात योगेश बधाण, शालिनी मुसळे, जाईबाई चौरे, सोनाली पवार, सुनीता सोनवणे, शिवाजी बोरसे, कल्पना अहिरे, वासंतीबाई भोये यांनी मतदान केले, तर विजय गांगुर्डे यांच्या गटाचे कन्हैया परशुराम माळी यांना 7 मतदान पडले, तर 1 मतदान बाद झाले। यात विजय गांगुर्डे, प्रमोद गांगुर्डे, नूरजहा सय्यद, ललित चौरे, हिराबाई पवार, सुमनबाई बोरसे, मीना ठाकरे यांनी मतदान केले। यातील 1 मत बाद झाले। या निवडणूक प्रक्रियेत नायब तहसीलदार अनिल उचाळे हे निवडणूक निर्णय अधिकारी होते, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद राजपूत होते। त्यांना राजेंद्र सोनवणे व ग्रामविकास अधिकारी डी चौरे यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केले, तर पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार विनायक थविल उपस्थित होते। यावेळी सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत पिंपळनेर पोलीस प्रशासनातर्फे पिंपळनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पिंपळनेर पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे, साक्री सहाय्यक पोलीस निरीक्षक आर काळे, साक्री पोलीस उपनिरीक्षक भानुदास नरहे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तर आरोग्य विभागातर्फे प्रत्येक सदस्य व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना सॅनिटाईज करण्यात आले होते। यावेळी शहरातील अनेकांनी निवडणुकीचा निकाल काय लागतो या उत्कंठेने ग्रामपंचायतीसमोरील बस स्थानक परिसरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मोहाडी पोलीस ठाण्यात नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी आपल्या कामाची चमक दाखविली आहे। पदभार घेताच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील तरुणाला जेरबंद केले। त्याच्या जवळील दुचाकीसह पिस्टल व 3 काडतुसे पोलिसांच्या हाती लागले असून या कामगिरीच्या वरिष्ठांनी कौतुक केले आहे। पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना काल एक गुप्त माहिती मिळाली। एका दुचाकीवरून तरुण पिस्टल विक्रीसाठी चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडाऊन परिसरात येणार असल्याची माहिती होती। पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी लागलीच पथकातील एमआय मिर्झा, शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे, पोलीस नाईक श्याम काळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भांबरे, जितेंद्र वाघ, कांतीलाल शिरसाट, अजय दाभाडे, सचिन वाघ आदी चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडाऊन परिसरात यांनी सापळा रचला। दरम्यान रात्री 8च्या सुमारास दुचाकीवरून आलेला एक तरुण सिमेंट गोडाऊन जवळ कोणाची तरी वाट पाहत असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतलं व त्यास विचारपूस केली असता त्याने सोमनाथ भगवान लाड, राहणार सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद असं नाव सांगितलं व त्याच्याकडून MH20 FJ 5973 या क्रमांकाची 15,000 रुपये किमतीची मोटरसायकल, गावठी बनावटीचं पिस्टल व 360 रुपयांची 3 काडतुस असा 30,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। काल 2 नोव्हेंबरला मोहाडी पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज नवीन ज्यांनी चार्ज घेतला आता योगेश राजगुरू API यांना माहिती मिळाली की 2 व्हीलर घेऊन एक इसम मध्य प्रदेशकडून येतो आहे आणि मोहाडीच्या हद्दीत तो जात आहे आणि त्याच्याकडे गावठी शस्त्र असल्याचं त्यांना संशय होता। त्या संशयावरनं त्यांनी त्याला थांबवलं आणि चेकिंग केली असता त्याच्याकडे ही गावठी पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड्स पण सापडले। तर ज्याला ताब्यात घेतलं त्याचं नाव सोमीनाथ भगवान लाड, वय 28, सिल्लोडचा राहणारा आहे। त्याच्याकडनं एक मोटरसायकल, पिस्टल आणि जिवंत काडतूस असा टोटल 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तर धुळे पोलिसांचं हे पुन्हा एकदा यश आहे। गेल्या 3 दिवसात 3 बनावट पिस्टल्स धुळे पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। चाळीसगाव रोड असेल, शिरपूर तालुका आहे आणि आता मोहाडी। तर जास्तीत जास्त बनावट पिस्टल्स
आपण जप्त करायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन आम्ही हे बनवतात कुठे, कसं बनवतात त्याचं देखील रॅकेट लवकरच उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि अशा पिस्टल्स जेव्हा आम्हाला मिळतात तेव्हा कुठेतरी गुन्हेगारांच्या पर्यंत एक हा मेसेज असतो की इथे अशा प्रकारचे गुन्हेगारी धुळे जिल्ह्यात तरी आम्ही खपवून घेणार। तर ही अत्यंत चांगली कामगिरी मोहाडी पोलीस स्टेशनची आहे, त्यांचं मी कौतुक करतो। साक्री येथे सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात झालेल्या आदिवासी मुलीच्या अत्याचार प्रकरणात प्रकल्प अधिकारी राजाराम हळपे यांनाही दोषी ठरवून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सावित्रीबाई फुले वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने अविवाहित असताना वसतिगृहातच विवाहबाह्य संबंधातून एका बाळाला जन्म दिल्याची घटना फेब्रुवारी 2020 मध्ये घडली होती। याबाबत वसतिगृहातील अधीक्षक, शिपाई, मदतनीस, डॉक्टर यांना साक्री पोलिसांनी दोषी ठरविलंय। मात्र प्रकल्प अधिकारी राजाराम हळपे यांना दोषी ठरविण्यात आलं नाही। त्यांच्या अखत्यारीत हे वसतिगृह असताना त्यांच्यावर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित करून त्यांचीही चौकशी होऊन त्यांनाही दोषी ठरवून त्यांना निलंबित करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी युवक शहराध्यक्ष संदीप वाघ, धुळे जिल्हा सरचिटणीस विशाल थोरात, धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोरसे, ऋतुराज वाघ, बॉबी नागमल, केतन साळवे, लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते। साक्री येथे फेब्रुवारी 2020 मध्ये सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामध्ये एक अतिशय भयानक घटना घडली। ती घटना अशी होती की एका अविवाहित मुलीने एका बाळाला जन्म दिला। त्या वसतिगृहातील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, परंतु राजाराम हळपे हे निलंबित का नाही झाले असा सवाल आज RPIच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे। राजाराम हळपे यांना लवकरात निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे करण्यात येत आहे। जर राजाराम हळपे यांच्यावर लवकर निलंबनाची कारवाई झाली नाही तर 8 दिवसामध्ये RPI मोठे जनआंदोलन उभारेल। सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे धुळ्यातील LIC किंगमेकर श्री राजेंद्र जीवनलाल बंब यांच्या कार्याची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्री बंब यांना दिनांक 7 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई येथे सत्कार व सन्मानासाठी आमंत्रित केले आहे। श्री राजेंद्र जीवनलाल बंब राहणार धुळे महानगर यांचा जन्म धुळे शहरात झाला असून त्यांच्या अंगी पहिल्यापासून कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या त्रिवेणी संगमाचा वारसा जोडला आहे। धुळे महानगरमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य या क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे। विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो। त्यात श्री राजेंद्र बंब हे मनानेही श्रीमंत आहेत। हे कोरोना काळातील लॉकडाऊनमधील भुकेलेल्यांचे अश्रू पुसून त्यांची पोटाची भूक आणि तहानलेल्यांना पाणी पाजून दाखवून दिले व याचा अनुभव धुळेकरांनी अनुभवलेला आहे। राजूभाऊ बंब यांनी तर लॉकडाऊनच्या संचारबंदी काळात पहिल्याच टप्प्यात गरजू गरिबांना, झोपडपट्टीतल्या भावा बहिणींना 15 दिवसाचा किराणा घरपोच देखील पाठवला आहे। त्यात संपूर्ण जग बिकट परिस्थितीत जीवन जगत असताना जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी हा वसा घेणाऱ्या राजेंद्र बंब यांनी स्थलांतरित मजुरांना राष्ट्रीय महामार्गावर जेवण दिले आहे। इतकेच नव्हे तर आपला जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या पोलीस बांधवांना, कर्मचारी, अधिकारी यांना कॉटन मास्कचे वाटप त्यांच्या जागेवर जाऊन दिले। म्हणून त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्री राजेंद्र जीवनलाल बंब यांना दिनांक 7 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई येथे सत्कार व सन्मानासाठी आमंत्रित केले आहे। यामुळे धुळेकरांतर्फे श्री राजेंद्र बंब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। धुळे शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ इनरव्हील क्लब ऑफ धुळेतर्फे निर्माल्य कलशचे आयोजन करण्यात आले व सदर निर्माल्य कलशचे उद्घाटनही करण्यात आले। यावेळी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख, महापौर चंद्रकांत सोनार, उपायुक्त शांताराम गोसावी,
सभापती सुनील बैसाणे, आरोग्य सहाय्यक अधिकारी चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत सदर निर्माल्य कलशचे उद्घाटन करण्यात आले। सदर निर्माल्य कलशचे उद्दिष्ट असे की देवदेवतांच्या ज्याही तुटलेल्या मूर्त्या किंवा पूर्ण मूर्त्या नागरिक येथे येऊन ठेवतील, त्यामुळे देवदेवतांचा अपमान होणार नाही। स्वच्छ भारत मिशन तसेच माझी वसुंधरा असे विविध उपक्रम आपल्या राज्यामध्ये राबविले जात आहेत आणि धुळे महानगरपालिकेने सुद्धा यामध्ये सातत्याने आणि हिरिरीनं सहभाग घेतलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शहरामध्ये जे विविध असे संस्था आहे, विशेषतः इनरव्हील क्लब आहे, रोटरी क्लब आहे, तर यांच्या माध्यमातून अनेक आपण ह्या NGOंचा आपण या सगळ्या उपक्रमामध्ये वेळोवेळी सहभाग करून घेतलेला आहे। त्यांनी सुद्धा अतिशय उत्साहाने आणि स्वतःहून ह्या प्रयोजनामध्ये आपल्या ह्या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी कलश आपण इनरव्हील क्लबच्या मार्फत ठेवण्यात आलेला आहे। आणि आपण पाहता ही आपली अतिशय महत्त्वपूर्ण अशी नदी आहे, पांझरा नदी, जी नेहमी हिरवीगार असते आणि या ठिकाणी पर्यटक सुद्धा येतात, नागरिक येतात आणि या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण पाहतो की मंदिर सुद्धा आहे, याच्या बाजूला बऱ्याच वेळा काही असं म्हणजे पूजेचं वगैरे साहित्य वगैरे टाकलं जातं या ठिकाणी, त्यामुळे घाण वगैरे केले जाते आणि त्याचा विचार करून इनरव्हील क्लबनं स्वतःहून हा प्रस्ताव महापालिकेकडे दिला। या ठिकाणी ते कलश ठेवतील आणि या ठिकाणी जे काही निर्माल्य वगैरे जमा होणार आहे तो या ठिकाणी साठवला जाईल आणि इथून तो महापालिकेच्या गाड्यांमधून तो ट्रान्सपोर्ट केला जाईल। अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम इनरव्हील क्लबनं आयोजित केलेला आहे। महापालिकेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो। ते प्रत्येक आपल्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होतात, त्याबद्दल त्यांचं आम्ही आभारी व्यक्त करतो, त्यांना धन्यवादही देतो आणि हा जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे तो निश्चितपणे यशस्वी होईल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आश्वस्त सुद्धा आपण नगरपालिका स्थायी समिती आम्ही धुळेकर नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसुंधरा माझी ही संकल्पना आणि मोहीम महानगरपालिकेच्या माध्यमाने सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत मी तमाम धुळेकर नागरिकांना विनंती करतो की आपण विविध देवी देवताच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्या काही विटंबन झालं किंवा त्या तुटल्या फुटल्या तर आपण या कालिका देवीच्या मंदिराजवळ त्या रस्त्याच्या लगत आपण ठेवून देतात। पण आता तसं न करता धुळे शहरातील एक चांगली संस्था आहे की ज्या संस्थेच्या माध्यमातून इनरव्हील क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला एक कलश या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या कलशमध्ये जर आपण त्या विखंडित झालेल्या मूर्त्यांचं जर आपण विघटन करून त्या ठिकाणी जर टाकल्या तर योग्य होईल आणि देवी देवतांचं देखील पावित्र्य या ठिकाणी राखले जाईल। म्हणून तमाम धुळेकर नागरिकांना विनंती आहे की आपण सदरच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या त्या कलशमध्येच टाकाव्या असं मी धुळे महानगरपालिकेच्या वतीने आव्हान करतो। नाव सांगा। मी शुभ्रांजली काळे, इनरव्हील क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडची प्रेसिडेंट आणि आम्ही दरवर्षी इनरव्हील क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड हे महिलांसाठी, मुलांसाठी, गरिबांसाठी, शिक्षणासाठी बरेच असे उपक्रम आम्ही राबवत असतो। प्रत्येक वेळेला इथून जेव्हा आम्ही पास होतो तर त्यावेळेला इथे बऱ्याच प्रमाणामध्ये निर्माल्य पडलेलं असतं, ते आम्हाला कुठेतरी असं योग्य वाटत नव्हतं की आपण देवी देवतांच्या एवढे मनापासून पूजा करतो आणि त्यांच्यासाठी फुलं असतात आणि मग ते फुलं आपण असेच कचऱ्यात असे टाकून देतो, तर ते न करता नदीसुद्धा आपण पोल्यूट करतो, तर आपली नदी ही स्वच्छ राहायला पाहिजे। त्याकरता आमचा हा एक उपक्रम आहे, आमचा हा पहिला पाऊल आहे त्याच्यासाठी आम्ही वाढवलेला आणि हे निर्मल्य कलश मध्येच ते निर्मल्य लोकांनी टाकावं ही सगळ्यांना आम्ही विनंती करतो। इनरव्हील क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड तर्फे ही सगळ्यांना विनंती आहे। धुळे शहरातील निळा चौक, राजीव गांधी नगर, नटराज टॉकीज परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत या मागणीसाठी येथील रहिवाशांनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले।
वरील तीनही भागांमध्ये विविध जाती धर्मातील कामगार कष्टकरी लोक राहतात व समोरच व्यापारी वर्ग आणि नोकरदार लोकांची कॉलनी आहे। दोन्ही वसाहतींच्या मधोमध धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वर्दळीचा मार्ग आहे। त्यामुळे अशा समस्येमुळे काही समाजकंठक क्षुल्लक कारणामुळे येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात। त्यामुळे त्वरित या भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी मनोज शिरसाट, मोहन अहिरे, भारत वाकळे, महेंद्र अहिरे, मंगल आगरे, लहू पाटील, राजेंद्र निकुंबे, पंकज जैन, प्रदीप निळे, निंबा चिंधळे आदी उपस्थित होते। मी अशोक सजन शिरसाट, राहणार निळा चौक, राजीव गांधी नगर, नटराज टॉकीजच्या मागे, धुळे। आम्ही आज दिनांक 4 नोव्हेंबर 2020 आम्ही आज धुळे जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की आमचा जो काही परिसर आहे त्या परिसराच्या शेजारी व्यापारी वर्गांची एक वसाहत आहे। त्याचबरोबर आमचा जो परिसर आहे तो गरीब कष्टकरी कामगार लोकांचा वर्ग आहे। तर आमच्या दोघांच्या वसाहतीमधून एक प्रमुख असा मार्ग जात असतो, तो म्हणजे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे। अत्यंत वर्दळीचा आणि वाहतुकीचा मार्ग असल्यामुळे या परिसरात नेहमी वर्दळ असते। त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना या निवेदनाद्वारे निवेदन करीत आहोत की सरांनी या परिसरात भविष्याच्या दृष्टीने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, कारण की सदरील मार्गाने बरेच व्यापारी लोक, विविध धर्माचे व्यापारी वर्ग देखील ये जा करीत असतो आणि वर्दळीच्या परिसरात भविष्यात कुठली काही घटना अशी घडू नये की जेणेकरून त्या ठिकाणातील सौहार्दपूर्ण वातावरण दूषित होईल। तर आम्ही साहेबांना विनंती करतो की सदरील परिसरात आपण लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कृपा करावी, असे आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आम्ही निळा चौकातील सर्व रहिवासी या ठिकाणी साहेबांकडे आलेलो आहोत। विधी सल्लागार पदभरती व समन्वयक, अंधत्व नियंत्रणाय समन्वयक यांची पुनर्नियुक्ती चौकशीसाठी धुळ्यातील मुकेश काशीनाथ पाटील हे धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर उपोषणास बसले आहेत। संबंधित प्रशासनाला या संदर्भात निवेदने तथा अर्ज दिले गेलेत, मात्र आज पावेतो याची चौकशी केली गेली नाही। विशेषतः सदरचा चौकशी अहवाल दाखविण्यात येऊन त्यात संपूर्ण भरती प्रक्रिया चुकीची झाल्याचं दर्शविलं। त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी व माझा अंध मुलगा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाजवळ उपोषण करतोय, अशी माहिती तक्रारदार मुकेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। नमस्कार, मी मुकेश के पाटील। दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी मी व माझा अंध मुलगा धनंजय मुकेश पाटील आम्ही क्युवाईन क्लबजवळ आमरण उपोषणासाठी 5 दिवस उपोषण केले। 5 दिवस उपोषण करण्याचा विषय असा होता, जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व MP सांगळे व गंगाधरन यांनी दंगलखोर व PCPNDT अंतर्गतची भरती ही चुकीच्या पद्धतीने केल्याबाबतचं मी उपोषणाला बसलो होतो। त्या अंतर्गत संबंधितांनी 5 दिवसानंतर माझे उपोषण सोडले, त्यात चौकशीचे आदेश दिले। दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी एवढ्या दिवसानंतर त्यांनी चौकशी लावली। चौकशी लावल्यानंतर त्यात मी चौकशी समितीसमोर बिना अध्यक्षाची चौकशी होऊन मनीष पाटील, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी निकू, आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमांकडे पाठवण्यात येतं। मॅडम म्हणतात तुम्ही सदरचा अहवाल हा त्या जिल्हा शल्य चिकित्सक MP सांगळे यांच्याकडून घेण्यात यावा। जर MP सांगळे हे त्यात दोषी असताना त्यांच्याकडून मला अहवाल कसा मिळेल, आणि त्याबाबतचं मी संबंधितांकडून लेखी मागतो तर मला लेखी दिलं जात नाही। आता मी साधारण 2 महिन्यापासून कंटिन्यू अहवाल मिळण्यासाठी, झालेल्या कारवाई होण्यासाठी संबंधित चौकशी समितीसमोर मी संपूर्ण कागदपत्र पुरावे सह सादर केलेले, तरी अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही होत नाही। तरी कुठेतरी ही चौकशी दडपण्यात येत आहे आणि कुठेतरी त्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला जाते आणि यात माननीय मुख्य कार्य अधिकारीही यात कुठेतरी ती गोष्ट दाबण्याचा प्रयत्न करत आहे। तरी माझी विनंती आहे, जोपर्यंत मला हा चौकशी अहवाल मिळणार नाही तोपर्यंत मी रोज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबिनच्या बाहेर मी व माझा अंध मुलगा आम्ही दोघंही इथे ठाण मांडून बसत राहू। तरी आता
माननीय पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण आम्हाला यात सहकार्य करावे ही विनंती. उत्तर प्रदेश येथील हाथरस खून प्रकरणातील मयत मनीषा वाल्मिकी हिला न्याय देऊन संबंधित आरोपींना फाशी द्यावी या मागणीसाठी आज सफाई आक्रोश मोर्चातर्फे आज धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री, गृहमंत्री, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात येणार असल्याचं अध्यक्ष लक्ष्मण चांगरे यांनी सांगितलंय. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी ह्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या हृदयाला हेलावणाऱ्या घटनेमुळे वाल्मिकी मेहतर समाज बांधवांच्या तथा दलित समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या घटनेचा तीव्र निषेध होत असून मनीषा वाल्मिकीला न्याय मिळवून संबंधित आरोपींना तात्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी आज सफाई आक्रोश मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांतर्फे प्रधानमंत्री, गृहमंत्री, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. निवेदन देतेवेळी अध्यक्ष लक्ष्मण चांगरे, संयोजक भालचंद्र सोनगत, उपाध्यक्ष विष्णू जावडेकर, राजेश मोहिते, धनराज पिवाल, दीपक गोयर, विक्रम लोट आदी उपस्थित होते. अत्याचार होतात त्या ठिकाणी काही वरिष्ठ अधिकारी म्हणा किंवा प्रशासन म्हणा एक स्पष्टपणे जातीवादपणे वागणूक देत आहे. आज जर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली, जे संविधान लिहिलेले त्याच्यावर एक पूर्ण भारत चालू आहे. पण इथं दुतर्फा कारवाई होते. एक वच्चरने जे आहे अभया प्रकरण त्याला न्याय मिळतो आणि एक दलित समाजाची बेटी आहे तिला न्याय मिळत नाही. हे एकदम अशोभनीय काम या भारत देशात चालू आहे. आमची मीडिया मार्फत प्रमुख मागणी हीच आहे की जर न्याय हक्कासाठी बाबासाहेब सगळ्यांना समान कायदा लागू केलेला आहे तर त्याची अंमलबजावणी पूर्ण देशात व्हायला पाहिजे. आणि ज्या या घटना घडत आहे आम्ही आज आमच्या पोरीसाठी आलो. आम्ही इथं फक्त आमच्या पोरीसाठी नाही आलो. भारतात जेवढ्या समाजाचे जेवढे समुदायाचे लोक राहतात त्या सगळ्यांना आम्ही आपल्या पोरी मानतो आणि त्यांच्यावर अशी घटना घडू नये, त्यांना न्याय मिळावा त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलो हे करतोय. आज आमचा मुद्दा फक्त आमच्या पोरीसाठी आलो असा नाहीये. आज प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात, पूर्ण देशात बलात्कार रोज घडताय. पण कुठं ना कुठं शासनाने म्हणा किंवा राज्यकर्त्यांनी म्हणा भेदभाव ठेवलेला आहे. जर कोणी उच्चवर्णीय असेल त्याला लगेच न्याय मिळतो, दलितांना मिळत नाही. त्यांना आज आमचा जो मेहतर समाज आहे आज कमीत कमी 70 वर्षापासून प्रत्येक लाभापासून वंचित आहे. शासनाने वेळोवेळी शासन निर्णय काढले, परिपत्रक काढले, त्याचे स्पष्ट आदेश केले. सफाईकार पदे वाल्मिकी मेहतर समाजाला राखीव राखली, पण त्यांनी ठेका पद्धत आणल्यावर त्यांचं बेरोजगार केली. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांनी आवास योजना काढली. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला तो कुठल्याही जातीचा असो 25 वर्ष सेवा पूर्ण झाली असेल, तो सेवेत मयत झाला असेल, त्याला हक्काचे घर दिले गेले पाहिजे. ज्या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिकांनी वस्ती बांधलेली आहे, घरं बांधले, ते मालकी हक्काने नावावर करून द्यायला पाहिजे. पण पूर्ण महाराष्ट्रात आजपर्यंत कुठंच असं प्रकरण झालं नाही की मालकी हक्काने त्यांना देण्यात आहे. दुसरी गोष्ट शिक्षणाची. आज हा समाज असा आहे सकाळी 6 वाजेपासून उठल्या कामावर जातो, त्यांचं लक्ष त्या मुलाबाळांकडे राहत नाही. ते पोरांना त्यांनी शिक्षण फ्री केलं असतं किंवा त्यांची वसतिगृहामध्ये सोय केली असते तर हा पण समाज शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन त्यांचं कुठेतरी पुनर्वसन झालं असतं. पण आजपर्यंत असं कुठंच झालेलं नाही. सगळ्यात मोठी गोष्ट जे सफाई पद आहे त्यांनी जर्दल करून टाकलं, सेवापद ठेवला नाही. आज कोरोनासारख्या महामारीमध्ये पूर्ण जग घरात बसलेलं आहे, पण एकमेव सफाई कर्मचारी असा आहे की तो सकाळी 6:30 वाजता आपल्या व आपल्या परिवाराची जीवाची पर्वा न करता देशाला सुरक्षा व आरोग्य सांभाळण्याचं काम करतो. एका मिलिटरीचा जो सैनिक आहे तो स्वतःचा जीव सांभाळून आणि आपलं देशाचं रक्षण करतो जोखीम स्वीकारून, तसं आज सफाई कर्मचारी आपल्या कुटुंबाची जीवाची पर्वा न करता सकाळी उठल्याबरोबर देश सेवा हे आपलं कर्तव्य असं मानून सेवा करायला जातो. तरी तो आजपर्यंत वंचित आहे. कुठं ना कुठं शासन या गोष्टीला कमी पडत असेल किंवा जे अधिकारी नेमून दिलेले ते अकार्यक्षम अधिकारी आहे, त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे एवढीच माझी विनंती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळ्यात आदिवासी क्रांती दलाचे आमरण उपोषण. पिंपळनेर ग्रामपंचायतीची फेरनिवडणूक प्रक्रिया आज संपन्न. पिस्टल कारतूस बाळगणारा तरुण मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात. प्रकल्प अधिकाऱ्यास निलंबित करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी. LIC किंग श्री राजेंद्र बंब हे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी होणार राज्यपालांच्या हस्ते सन्मानित. धुळ्यातील पंचमुखी हनुमान मंदिराशेजारी निर्माल्य कलशचे आयोजन.
धुळ्यातील निळा चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. विधी सल्लागार पदभरतीची पूर्ण नियुक्तीच्या चौकशीसाठी मुकेश पाटील यांचे उपोषण. आणि हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी यासाठी पंतप्रधान गृहमंत्र्यांना निवेदन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.